गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अरेबियन सी रायडर. आता टाईम झालं आहे 7:30 वाजले आणि लोकेशन आजचं आहे गणपतीपुळे. गणपतीपुळे जाण्याचं काही प्लॅन नव्हतं. काल रात्री डिसाईड झालं की उद्या सकाळी कुठेतरी राईडला जाऊयात. तर मी दरवर्षी सायकलिंग करायचो. सायकलिंग करताना मी 2 ते 3 दिवस अगोदर इथून निघायचो गणपतीपुळेसाठी आणि 2च दिवसात बरोबर 2 ते शनिवारी गणपती उत्सव आहे. त्यानिमित्ताने मी जातो. 2 दिवस अगोदर जातो आहे कारण गर्दी असते म्हणून 2 दिवस अगोदर जाते. आजचं स्टे करेन आणि उद्या सकाळी पुन्हा गणपती बाप्पाचं दर्शन करून रिटर्न जर्नीसाठी येईन. तर भेटूया आपण मोठं ब्लॉगिंग सेटवरती. आपली बाईक रेडी आहे. टॉप बॉक्स घेतला आहे आज आणि आपलं रायडिंग जॅकेट. पहिल्यात आपण कोल्ड स्टार्ट करूयात गाडी. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपली सकाळ लाडगर बीचवरूनच होती कारण मी राहतो लाडगर बीचवरती. थोडा मला साधारण 3 तासाचं आपली राईड असणार आहे आणि 3 तास 3.5 तास असेल. 111 किलोमीटर आहे इथून. आणि मी परवाच पुन्हा एक गोप्रो घेतला आहे. समोर सूर्योदय झाला आहे, लाडगरमधला सूर्योदय. आणि आपली राईड पण चालू झाली. सांगण्याचं तात्पर्य आणि मुद्दा असा की आत्ताच मी बाईक सर्व्हिससाठी गेलो होतो मुंबईला. त्यावेळेस मी पुन्हा एक नवीन गोप्रो घेतला आहे, गोप्रो 13 घेतला आहे. त्याचंही टेस्टिंग करायचं होतं आणि कुठेतरी राईड पण करायची होती म्हणून गणपतीपुळे मी लोकेशनने एक डिसाईड केलं की गणपतीपुळेला जाऊयात. आणि आपला जो पहिला गोप्रो होता 9वाला तो मी इथे समोर माउंट केला हँडलवरती. मीडिया मोडचं सांगायचं राहिलं की जो कॉर्डचा जो एक त्रास होता इथून, तो कॉर्डचा त्रास आता एक कमी झाला आहे माझा. म्हणजे आज तो कमी झाला आहे कारण त्याची कॉर्ड डायरेक्ट मीडिया मोडला ऑप्शन आहेत वरतीच, जिथे आपण आज गोप्रो माउंट केला आहे हेल्मेटवरती. त्यामुळे तो एक त्रास आज तरी मला कमी वाटतो आहे कारण तो इरिटेट करायचा या साईडला. कारण ती कॉर्ड माईक ॲडॅप्टरला लागायची आणि माईक ॲडॅप्टरपासून ती कॉर्ड थोडी अशी लांब यायची आणि 2 ते 3 कॉर्ड अशाच माझ्या खराब झाल्या. पण त्या वाकड्या होतात, बेंड होतात, माहीत नाही. इकडे समोर स्वयंभू मंदिर आहे, चंडिका देवीचं मंदिर पांडव. हे सुद्धा पांडवकालीन मंदिर आहे. हा व्हिडिओ मी टाकला आहे ब्लॉग. तुम्ही जर तो बघितला नसेल तर तोही व्हिडिओ बघा. ज्यावेळेस मी रत्नागिरीला गेलो होतो कुलस्वामिनीचं दर्शन घेण्यासाठी, त्यावेळेस मी हा व्हिडिओ इकडचा केला होता चंडिका मंदिराचा. तर तोही तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. राईट साईडला दाभोचा धक्का आहे आणि लेफ्ट साईडला फेरी बोट आहे. आज मात्र नशीब आपला नाही आहे चांगला. बोट येते आहे, नशीब चांगला. थोडा धुका असल्यामुळे काही दिसत नाही आहे पण बोट आता येते. चला तिकीट काढूयात. जॅकेट मात्र मी काढून ठेवलं आहे. जॅकेट टॉप बॉक्समध्ये ठेवलं आहे आणि आता निघालो आहे. कारण आज मी मगाशी तुम्हाला सांगितलं की एकदम आरामात जाणार आहे, फिरत जाणार आहे. जी राहिली होती ती म्हणजे अशी की हिरो 9ला जो मी माईक लावला होता तो एक साधा माईक होता. त्या माईकचा इश्यू भरपूर व्हायचा, मला कटकट असा आवाजसुद्धा यायचा. आता मी सोनीचा माईक घेतला आहे आणि तो या गोप्रोला हेल्मेटमध्ये कनेक्ट केला आहे. तर मी आशा करतो की याच्यातून चांगली क्लिअरिटी येईल.
पहिलीवाली क्लिअरिटी आणि आत्ताची क्लिअरिटी तुम्हाला पण याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये कळेल. मी अजून तेही चेक केलं नाही की आवाज येतो आहे की नाही येतो आहे, पण अंदाज असा आहे की मी घरी चेक केलं होतं, आवाज चांगला आला होता, रेकॉर्ड चांगलं झालं होतं. तर त्यावेळेस मला क्लिअरिटी बेस्ट वाटली होती. तर हा माईक यूज केल्याच्या नंतर तुम्हीसुद्धा मला सांगा की आवाजाची क्वालिटी कशी आहे. आता मी पोचलो आहे जयगड जेटीजवळ आणि आता जेटी आली आहे 11:15 वाजता. आता एक 10 मिनटात इथून सुटेल आणि मग इथून आपण जयगडला जाऊ. आता या फेरी बोटमधून आपण जयगडला जाऊ. तर मित्रांनो मी आत्ता पोचलो आहे जयगडवरून. जयगडच्या फेरी बोटतून बाहेर आलो. जयगड जे इकडचं जिंदाल कंपनी आहे आणि त्या कंपनीला लागूनच हा जो रोड आहे त्या रोडवरती मी आता आहे. इथे पुढे गेल्यानंतर लेफ्ट साईडला एक मंदिर आहे गणपतीचं. त्याही मंदिरात मला जायचं होतं. तोही मंदिर उद्याच्या दिवसामध्ये आपण करूया. पण आता दुसरी गोष्ट मुद्द्याची की मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की मी गोप्रो आपला 9वाला गोप्रो आहे तो मी हँडलवरती लावला होता. तर तो एक मी बघत होतो ट्राय करून. तर तिथून कसं व्ह्यू मला मिळतो आहे माझ्या समोरचा आणि बॅक साईडचा. आणि सेम माझ्या ह्या गोप्रोचा जो हेल्मेटला आहे तो. आणि आता मी जो आपला वायझर लावला आहे पुढे बेनेलीचा, तिथे एक जो स्टँड आहे दिलेला, ॲक्च्युली तो त्याच्यासाठीच दिला आहे म्हणजे मोबाईलसाठी वगैरे, मोबाईल माउंट करण्यासाठी. तर मी आता तिथे गोप्रो माउंट केला आहे. तर तो व्ह्यू कसा येतो हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की कोणता बेटर होता, हँडलवरती लावला होता बेनेलीच्या तो की आता जो मी ज्या ठिकाणी मी लावला आहे तो. तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला व्ह्यू कोणता आवडला. कुठल्या जागी गोप्रो असायला पाहिजे ते तुम्ही मला नक्की सांगा. हँडलवरती लावू की जो आत्ता मी लावला आहे वायझरच्या इथे तिथे लावू. बेस्ट जागा कोणती असायला पाहिजे. रस्ते जयगडमधला एक नंबर आहे. तर आता थोडी गाडी मी पळवणार आहे. ते आपले रायडर आहेत मुंबईचे आहेत, वर्सोळ्यातले. आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील नक्की सबस्क्राईब करा. मला माझ्या व्हिडिओ येतात, कधी कधी लेट होतात, व्हिडिओ नाही येत, डेली व्हिडिओ येत नाहीत माझ्या. 4 दिवसाने 8 दिवसाने कधी महिन्याने 2 महिन्याने येतात. पण तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की मला सबस्क्राईब करा. आता निघालो होतो घरातून 12:15 साडेबारापर्यंत. मी आता गणपतीपुळ्यामध्ये प्रॉपर पोचलो आहे. येतो त्यावेळेस इथे एक अतिथी लॉज आहे. नेहमी आम्ही तिथे उतरतो, सायकलने यायचो त्यावेळेस पण इथेच उतरायचो. तिथेच चाललो आहे मी. तर ते काका ओळखतात, आता बघूयात ओळखत आहेत का. हॉटेलचं नाव आहे कौलार अतिथी. तर सगळं सामान वगैरे रूममध्ये ठेवतो, फ्रेश होतो आपले. तर हा रूम आहे. तर आम्ही इथे बुक केलं आहे. ॲक्च्युली इथे चार्जेस असतात गणपतीपुळे. आता गणपती उत्सव आहे तर गणपती उत्सव आहे तर चार्जेस इथे 2500-3000 असे चार्जेस आहेत. पण आपण खूप वर्ष यांच्याकडे येतो आहे तर थोडंसं हा इकडे वॉशरूम आहे. ही रूम आणि इथे एक मस्त सिटिंग एरिया. हे कपाट आहे, कपडे लगेज ठेवायला. आपला टॉप बॉक्स वगैरे खालती आहे तर मी टॉप बॉक्स वगैरे घेतो आणि मस्तपैकी इथे
रिलॅक्स होतो. जेवढे आपले गॅजेट्स आहेत सगळे चार्ज करूयात, मोबाईल चार्ज करूयात, गोप्रो चार्ज करूयात आणि मग लंचसाठी बाहेर जाऊयात, लंच करूयात. वेजेस करायचे आज पण उद्या पण. पोट जरा खराब झाला आहे माझा, त्यामुळे आज आणि उद्या वेजेस असणार आहे. आणि मग संध्याकाळी जाऊयात कुठेतरी फिरायला आणि उद्या सकाळी आणि संध्याकाळी दर्शन घेऊयात. मी पोचलो दुपारी 12:30 वाजता गणपतीपुळ्यामध्ये. रूम घेतली, फ्रेश झालो, दुपारचं लंच केला, थोडासा आराम केला, गोप्रो वगैरे चार्ज केला, दोन्ही गोप्रो, मोबाईल चार्ज केले आणि आता 4 वाजलेत बरोबर आणि मी चाललो आहे मी झिप लाईन करायला. झिप लाईन आरेवारे बीचला आहे. तर ते एक माझ्या डोक्यामध्ये होतं मागे, पण ते मी बघितलं होतं, पण त्यावेळेस ते बंद होतं. आता चालू झालं आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की झिप लाईन करायची असेल तर भरती असणं गरजेचं आहे. आणि आता OT आहे, तरी पण मी ट्राय करणार आहे. विचारूयात. तर मित्रांनो, आरेवारी बीचला आलो आहे, झिप लाईन करायला आलो आहे. एक ॲडव्हेंचर्स मला करायचं होतं. मी मागच्या टायमाला पहिलं पण त्यावेळेस ते बंद होतं, आता ते चालू झाले. आजचं हे झिप लाईन मी तुम्हाला इकडचं अंतर दाखवतो. कदाचित कॅमेऱ्यात ते थोडंसं लांबचं दिसेल, तुम्हाला दिसणार नाही, पण मी दाखवतो. बाकीचं व्ह्यू तुम्हाला मी ज्यावेळेस इकडून तिकडे जाईन तेव्हा दाखवेन. थोडी मनात भीती पण आली आहे, पण अंतर पण खूप आहे. फक्त एवढंच आहे की आज भरती नाही आहे, OT आहे. OT असल्या कारणाने थोडासा व्ह्यू आपल्याला बीचचा येणार नाही आहे, थोडा इकडं तिकडचा व्ह्यू, आणि आपण इथून तिकडे जाणार आहोत तो व्ह्यू. टेक ऑफ रेडी. सिंगल पार्टिसिपेंट, मीडियम वेट, ओव्हर एंड आउट. तर मित्रांनो, आरेवारे बीचला झिप लाईन करायला आलो होतो. झिप लाईनचा अनुभव एकदम नेक्स्ट लेवल होता. मजा आली राईड करायला, आणि एक नाही 2 वेळा राईड केली मी. आणि इथून जी राईड चालू होते 400 मीटरचं अंतर आहे, तिकडे जाते आणि तिथून बाईकवरून एक मुलगा आपल्याला सोडायला इथे वरती येतो. सेफ्टी आहे 100%. तुम्ही कधी आलात तर हा एक अनुभव तुम्ही इथे येऊन नक्की घ्या. एकाचे 600 रुपये घेतात असे चार्जेस इथे. मी 2 वेळा केलं, 1200 रुपये. कॅमेरा तिथे ठेवलं होतं. सेफ्टी आहे, याही गोष्टी तुम्ही इथे ठेवू शकता. आणि इथे ही मुलं आहेत, हे मुलं व्यवस्थित गाईड करतील, तुम्हाला सांगतील. इथे आल्याच्या नंतर तुम्ही तोही अनुभव घेऊ शकता. काय तुमचं नाव आहे दोघांचं? तिघांचं? सिद्धेश, मनीष रामबाडे, सिद्धेश, महेश, श्रेयस, असे 3 जण आहेत इथे आणि 2 मुली आहेत. लेडीज जरी इथे आल्या तरी त्यांच्यासाठी ही लेडीज त्यांना बाकीचे बेल्ट्स वगैरे हे लावण्याचं काम लेडीज करतात. आणि जेंट्ससाठी आहे ना, असंच आहे ना, जेंट्ससाठी असं मला वाटलं म्हणून मी बोललो, पण ते खरं होतं. बाकी थँक्यू, वेलकम. मुलींना तुमचं नाव काय? माझं नाव तीर्था पाटील. तू काय करतेस इथे? कोणतं काम करतेस? बिलिंग. आणि इथे मुलींना गाईड कोण करते? तुम्हीच करता. ओके. सेफ आहे ना मुलींसाठी? मला तर आता राईड झाली आहे माझी, मला सेफ वाटली आहे. तुम्हीसुद्धा इकडे आलात तर कधी ट्राय करा. हा आरेवारी बीचचा व्ह्यू आहे. इथून
जिथून मी झिप लाईन केली होती. आरेवारी बीचवरती आलो होतो आणि बीचवरती नारळ पाणी पितोय. नवीन जागी जाऊन नवीन ठिकाणी जाऊन नाही करणार पण गरजेचे आहेत. घरी आहेत पण ह्या थोड्या वेगळ्या आहेत. इकडची मजा थोडी वेगळी आहे. त्यामुळे आता संध्याकाळ झाली आहे. माहोल चांगला आहे संध्याकाळचा. गणपतीपुळेच्या बीचवरती आणि गणपतीपुळे गणपती मंदिरामध्ये गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी जाऊयात. मला वाटतं आतमध्ये मोबाईल शूटिंग व्हिडिओ वगैरे अलाउड नाही. जिथपर्यंत मला व्हिडिओ घेता येईल गणपती मंदिराची बाहेरचे शॉर्ट्स मला घेता येतील तेवढे मी घेईन, तुमच्यापर्यंत दाखवेन. गणपतीपुळे प्रवेशद्वार मंदिर. दर्शन झाले. इथलं चेकआउट केले, फुल स्टार्ट केली आहे गाडी आणि आता मी इथून निघतो आहे. तर आपल्या रूमच्या बाजूला एक कपल होतं, नागपूरवरून आहे. त्याने आपल्याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं इंस्टावर. हॅलो, ओंकार रहाळकर. अच्छा, हॅलो, अमिता रहाळकर. अरेबियन सी रायडर फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. बाय. चलो बाय बाय. गणपतीपुळे आज गुरुवार आहे आणि आज विनायक असं मंदिर आहे जयगडचं ते विद्या मंदिर आहे. तिथेच हे गणपतीचं मंदिर आहे आणि तर मित्रांनो, जय विनायक या मंदिरामध्ये मी आलो आहे. तर हा मंदिर जयगडमध्ये आणि जिंदाल कंपनीने हा बांधलेला 2013 सालातला हा गणपती मंदिर आहे. ह्या मंदिराचा कोणता इतिहास वगैरे नाही, पण इथली जी कंपनी आहे पॉवर सप्लाय करते त्या कंपनीने हे मंदिर बांधलं आहे. मंदिराचं आजूबाजूचा परिसर आणि मंदिराचं बांधकाम ते पूर्ण जांबा दगडाचं आहे आणि त्याची जी डिझाईन केली आहे ती हाताने केलेली आहे. तर ती डिझाईन आणि गणपती मंदिर मी तुम्हाला दाखवतो. मंदिरात चाललो आहे. हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे आणि ही केलेली डिझाईन आहे. तर मित्रांनो, मी माझ्या रिटर्न जर्नीला होतो आणि मी घरी येत असताना माझे मित्र
मला त्यांच्या रिटर्न जर्नीला आणि मी माझ्या रिटर्न जर्नीला ते देवबागला गेले होते आणि योगायोगाने मला ते देवगडच्या खाडीवरती भेटले, जेटीवरती उतरल्यानंतर त्याने हाक मारली मला. बाकीच्या मित्रांची ट्रिप कशी झाली गुरु? हा गुरु सुद्धा होता, प्रितेश, दादू, प्रवीण आणि सुशांत हे योगायोगाने भेटलेत. आता त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांची ट्रिप कशी झाली. माझी तर चांगली झाली ट्रिप. तर दादू एक्सायटेड आहे व्हिडिओवरती बोलण्यासाठी, सध्या ड्रायव्हिंग करतोय. दादू कशी झाली ट्रिप? एक नंबर. 4 दिवस गेले आमचे, पण एक नंबर. देवबागमध्ये काय काय कसं काय? नाही सर्व केलं आम्ही. राईड केल्या, पॅरासिलिंग, बनाना राईड, स्लीपर राईड. इकडची मागची काच खाली होईल का? प्रितेश तुला काय एन्जॉय केलं की नाही? जकास. प्रवीण खास मुंबईवरून आलाय या देवबागसाठी आणि जॉईन झाला सुशांतला आणि ऋषालला. देवबाग नाही, आम्ही गोव्या पण गेलो. गोव्यावरून जाऊन आले आणि आता कितवा दिवस? 5व्या दिवशी ते रिटर्न जर्नी मध्ये आहेत आणि योगायोगाने भेटलेत मला. सुशांत कशी झाली ट्रिप? मस्त एकदम. गुरु ओके चला भेटू. दशभुजा गणपती मंदिराच्या या पायथ्यालाच गाडी जाते. पण दशभुजा गणपती मंदिराचं दर्शन घेतलंय. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे इथले फुटेज मला घेता आले नाही. आत्ता मी पोहोचलोय लाडघरला. ज्यावेळेस निघतो त्यावेळेस राईट मारून वरतून जातो. आता वरती रस्त्याचं काम चालू आहे म्हणून या साईडून एक छोटा रस्ता आहे, जी पायवाट होती पहिली, तिथून सायकल वगैरे, टू व्हीलर वगैरे येतात, 4 व्हीलर नाही येत. तर मित्रांनो फायनली मी पोचलो लाडघरला माझ्या घरी आणि लाडघरचा सूर्यास्त झाला आहे. 6:45 वाजलेत. तर मी दाखवतो लाडघरचा बीच. हा लाडघरचा बीच आहे आणि मी पोचलो आहे घरी. तर मित्रांनो ही व्हिडिओ करतोय मी इथेच एंड. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे ह्याची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही पण तुमची काळजी घ्या. बाय बाय.